सुंदर आहे सांगितलं. आकृती जी होती प्रसूती तुम्ही मला उद्दान पादाने विवाह या ठिकाणी उद्दान पाद कोण होते. उद्दान पादाला दोन पत्न्या, एक सुरुची आणि एक सुनीती. सुनीतीचा पुत्र ध्रुव, सुरुचीचा पुत्र उत्तम. उत्तान पाद जन्माला आल्यानंतर वरती पाय आणि खाली डोकं असणारा हा उत्तान पाद नेहमी जन्माला आपण असतो. उत्तान पाद जसा जन्माला आला त्याला दोन पत्न्या होत्या, त्या म्हणजे सुरुची आणि एक सुनीती. दोन बायकां फजिती आहे का? हो, पण जीवनामध्ये दोन बायकांना हो. एका ब्राह्मणाला दोन बायका होत्या. मकर संक्रांतीची वेळ आली आणि मकर संक्रांतीची वेळ आली. एकाचं नाव अंबा होतो, एकाचं नाव जगदंबा होतं. आंबा म्हणाले की आज 12 वाजता तुम्ही बरोबर माझ्याकडे जेवणाला या. जगदंबा म्हणाले तुम्ही माझ्याकडे जेवायला या 12 वाजता. आता काय करू विचार करायला लागले. दादा 12 वाजले. अंबाने या ठिकाणी पाय पकडले, जगदंबाने हात पकडले. आंबा वरती ओढते, जगदंबा खाली वरती खाली करता करता यजमान आले. दादा संक्रांत कशावरती? तो ब्राह्मण म्हणाला माझ्यावरती. गोपाल हो, काय खाते, कुठून येते, कुठून जाते, होरून येते, खालून जाते. हो, दोन बायकांना सुरुची सुनीती. एकदा मुलं खेळ खेळता 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 प्रत्येकाचं नाव विचारण्यात आलं. तुझं संपूर्ण नाव काय आहे? एक एक आपाप मित्र या ठिकाणी एकामेकाचं नाव विचारायला लागले. हे तुझं पूर्ण नाव सांग, तुझे बाबा काय करतात, तुझे बाबा असं संपूर्ण विचारण्यात आलं. त्यावेळेस प्रत्येकाची पाळी आली. बाळ ध्रुवाकडे फोटो दाखवला. त्यावेळेस ध्रुव सांगू शकला नाही. अरे अरे तुला बाप नाहीये का? तू बिना बापाचा आहे. बाळ ध्रुवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. सोडून बाळ ध्रुव घरी आला आणि आपल्या आईला सुनीती आई, मी बऱ्याच दिवसापासून तुम्हाला काय करते मी विचारतो की माझ्या बाबांचं घर कुठे? सांग ना मला आई. आज कोणत्या प्रकारचं बोलणं ऐकून घेणार नाही. आणि बाळा तू समोरचा महल दिसतोय ना, तुझ्या बाबांचा, तो काही कामाचा नाही. तो तुमचे बाबा माझ्याकडे डोकं नाही बघतील, तुझ्याकडे काय बघतील? त्या सुरूच्या आईसोबत ते राहतात आनंदाने. एकदा शेवटी बाळ ध्रुव खेळ खेळता 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 महालामध्ये गेला. आत शिरला आणि उत्तान पाद आपल्या उत्तमाला मांडीवरती बसून लाल करतोय, डोक्यावरून हात फिरवतोय, काजू बदाम खायला देतोय. त्यावेळेस बाळ ध्रुव महाराज शिरला. बाबा अहो बाबा, मी देखील तुमचा पुत्र आहे का? माझ्या देखील मांडीवरती बसवा. उत्तान पादाचे डोळे भरून आले. मांडीवरती बसवलं उत्तम. बाळ ध्रुव आला आणि त्याच्या डोक्यावरचे हात फिरवायला लागले. त्याला काजू बदाम खाऊ घालताय. मला दोघेही लेकरं सारखे. आई आणि वडिलांना आपले सर्व मुलं सारखे असतात. नाही बापू, तो लहान असतो किंवा मोठा असतो, प्रत्येक मुलं सारखे असतात. भले आपल्याला वाटतं की आपला बाप आपली आई आपल्या सोबत काही वेळ बोलत नाही, पण तिचे बाप, त्या बापाचं हृदय आपल्या मुलासाठी खूप व्याकुळ असतं. कधी आपल्या मुलाबद्दल तो अभद्र बोलणार नाही. तो बाप संतापाच्या भाषेमध्ये बोलून गेले, मी त्याच्याकडे जाणार नाही, मी त्याच्याशी बोलणार नाही, मी असं करेल, तुम्हाला असं बोललाय. पण तो बाप असतो माय बाप, कारण की त्याने तिघही मुलांना, 4-5 मुलांना सारखा मुलींना जन्म दिलेला असतो. तो बाप असतो. तो काही म्हणत तरी आपला बाप आपल्या आई तो स्वतः फाटके कपडे घालून घेईल, पण आपल्या मुलीला आणि आपल्या मुलाला कधी आणि काही कोणतेही कमतरता पडू देणार नाही. तो बाप मुलीचं शिक्षण सोडून देणार. तो बाप असतो. बाप आपल्यासाठी खूप राबतो. हो, रक्ताच्या ठिकाणी पाणी करणारा तो बाप आई असते. लाकडी आपले बाप बोलत नसेल मुलगा, पण एकामेकामध्ये भाव, एकामेकामध्ये प्रेम असतो. ते दाखवत नाही, पण मध्ये प्रेम असतं आपल्या मुलाचं आणि आपल्या बापाचं. कसंही केला तो माझा मुलगा आहे, तो माझा मुलगा आहे.
कसंही केलं तुम्हाला बाप त्यांचं माझ्या आई. हो एकही कथा न टाळणारे आमच्या कथेला या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी येतात, पण त्यांचे या ठिकाणी गुरुस्थानी आदरस्थानी भागवताचार्य अविनाश दादा हरिश्चंद्र ऋषी कुठेही कथा असेल तर दादा आम्ही 5-6 जण आमच्या या ठिकाणी अशी टीम आहे, आम्ही एकही कथा सोडत नाही. दादांची नित्याने दादांच्या कथेला जात असतो. नंदुरबारला कथा चालली अविनाश दादांची, तिथेही या ठिकाणी मोहनबाबी दर्शन दिलं आणि पुण्य पवित्र आहे मासामध्ये त्यांनी फुल्य फुलाची आपली मदत करून वेळात व्यक्तावी भागवताच्या दर्शनाला आले. परमात्मा त्यांचं कल्याण करो एवढी त्यांनी पुनश्च त्यांचं स्वागत करतो. ओ जीवन में मिला सत्संग है, उनका हर घड़ी आनंद ही आनंद है। ओ जीवन में मिला सत्संग है, उनका हर घड़ी आनंद ही आनंद है। ओ दिन के हो हरि का नाम है, उनको जाना हरि के नाम है। इनको जीवन में मिला सत्संग है, उनको हर घड़ी आनंद ही आनंद है। इनको हर घड़ी आनंद ही आनंद। बाबा मांडीवरती बसून या ठिकाणी लाड करतो उत्साह पाहत सुरुची आई आली आणि म्हणायला लागले, तुला त्या मांडीवरती बसायचं असेल तर अगोदर सांग, ज्या त्या विष्णूला जाऊन सांग की माझ्यावरती जन्म घे. हो तुला त्या मांडीवरती बसायचं तर माझ्यावरती जन्म घे. हात धरून बाहेर काढून दिलं माझ्या बापू बाळ ध्रुवाचा. बाळ ध्रुवाच्या डोळ्यावरून अश्रू व्हायला लागले. काका आई सांग ना ग, असं या ठिकाणी मी कोणतं कृत्य केले? मला त्या मांडीवरती बसलो असताना त्या सुरीच्या आईने मला सांगितलं की तुला त्या मांडीवरती बसायचं असेल तर जा, अगोदर त्या विष्णूला जाऊन सांग की माझ्यावरती जन्म घे. आई विष्णू कुठे भेटतील ग आई, विष्णू कुठे भेटतील? 5 वर्षाचा बाळ ध्रुव, तुला जर खरोखर विष्णू प्राप्त करायचं असेल तर जा वनामध्ये जा. तुला एखादा खरा संत ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस तुला भगवंताचा मार्ग दाखवेल. बाळ ध्रुव 5 वर्षाचा बाळ ध्रुव वनामध्ये गेला. वनामध्ये नारदमुनी त्याला भेटले. सांगितलं की नारदमुनी अहो भगवान विष्णू कुठे भेटते? नारदमुनी सांगितलं बाळा तुझं वय अजून लहान आहे, इथे खूप मोठी या ठिकाणी वाघ वगैरे सिंह वगैरे असतात, तुला खाऊन जातील, अजून तुझी भगवान प्राप्त करण्याची वेळ नाही, निघून जा. नारदाचे डोळे भरून आले. नाही रे बाळा, संत ज्यावेळेस जीवनामध्ये येतात त्यावेळेस परीक्षा घेत असतात. 12 अक्षर मंत्र या ठिकाणी दिला आणि अखंड मधुवनामध्ये जाऊन एका पायावरती बाळ ध्रुव देवाचं स्मरण करतो आहे. आपण हे करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। सतेना अवताराय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कधी बरेच या ठिकाणी 1-2-3 महिने झाडाचे पानं खाल्ले, बोरं खाल्ले, पाणी पिऊन तपस्या करून पाला पाठोळा खाऊन बाळ ध्रुव तपस्या करायला लागले. करता करता श्वासावर नियंत्रण झालं. सर्व हवा या ठिकाणी थांबली आणि सर्व या ठिकाणी वायू थांबली. सर्व देव विचार करायला लागले, काय करावं प्रभू? नको देवराय, आता पाहू, लवकरात लवकर तुम्ही तुमच्या भक्ताजवळ जा. हो धन्य झालं बाळ ध्रुवाची भक्ती पाहून. हो गरुडावरती परमात्मा विराट स्वरूपामध्ये गेले. मधुरामध्ये गेल्यानंतर पांचजन्य नावाचं संत बाळ ध्रुवाच्या घराला लागलं. कंठस्थ वेद वेदांत या ठिकाणी प्रश्न बोल बाळ ध्रुवा काय पाहिजे? मधुरामध्ये प्रत्यक्ष परमात्मा प्रकट झाले.
आप मिल गए बस मिल गए कुछ नाही. हो जीवनामध्ये देवाकडे काय मागू नका, संतांकडे काय मागू नका, ब्राह्मणांकडे काय मागू नका. फक्त एकच मागा काय, एक सुंदर हिमालयाची गोड मी पिक्चरामध्ये वर्णन केले की जब तू ना मिले तो सारी दुनिया मिले तो क्या काम की. प्रभु तो ना मिले, प्रभु तो ना मिले, प्रभु तो ना मिले तो सारी दुनिया चली क्या काम की. संग तो ना चले, प्रभु तो ना चले तो सारी दुनिया चली तो क्या काम की. जुना पिक्चर आहे का हिमालयाची गोड. जुने गाणं बरेच ऐका वाटतं. हो भगवंता लोक आहे आपल्याला घ्यायला તમને કોઈ સંત મળશે ત્યારે એક જ માગણા હતી મારા દાદા બાપુ મને ત્યારે મળશે. एवढे देव आपले मागणार. हो प्रभू मला काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून मी भक्ती करत नाही, पण असं काहीतरी मला पावलं द्या. कोणी उठ म्हणणार असं या ठिकाणी कोणी उठ म्हणेल असं या ठिकाणी मला कोणी म्हणायला नको. आणि सर्व संपत्ती उत्पन्न पाहून बाळ ध्रुवाला या ठिकाणी घेऊन तपस्या करायला येऊन गेले. हा बाळ ध्रुव त्यावेळेस एकदा हा उत्तम कुबेरांच्या बगीच्यामध्ये गेला, यक्षांच्या हाताने मारला गेला. बाळ ध्रुव क्रोधित झाले. उत्तमाचा शोध घ्यावा म्हणून सुरुची उत्तमाला पाहिलं गेलं. दावागडीमध्ये जळून गेली. वनाला म्हणवा लागला आणि वनव्यात जळाली. आणि इकडे क्रोधित झालेले बाळ ध्रुव निराधार यक्षांना मारताय. स्वतः ब्रह्मदेव आणि स्वयंभू म्हणून आले. कुबेर प्रकट झाले. आणि बाळ मनुष्य आपापल्या कर्माप्रमाणे म्हणत असतो. ज्याला मारायचं होतं त्याला मारून चुकला. प्रत्येक जीवाला यक्षांना मारून मनुष्याचं मरण हे निमित्त म्हणून येत असतो आणि त्याला तेवढंच आयुष्य देवाला ठेवत असतो आणि त्याला घेऊन जाऊ शकतो. हो बाळ ध्रुवाचा क्रोध शांत झाला. कुबेर प्रसन्न झाले. ध्रुवा माग तुला काय मागायचंय. आपल्याला कुबेर प्रसन्न झाले असता आपण देवाकडून किती काहीतरी मागून घेतलं असतं. बाळ ध्रुव 36,000 वर्ष राहून गेलं आणि तपस्वी करून या ठिकाणी मृत्यूच्या डोक्यावरती पाय ठेवून आईचं विमान अगोदर पुढे पाठवलं. बाळ ध्रुवाला विमान घ्यायला आलं आणि बाळ ध्रुवाचं विमान ध्रुव लोकांमध्ये गेलं. असं सुंदर गोडकथा सांगितली. परीक्षित राजा ध्रुवाच्या वंशामध्ये उत्कल या ठिकाणी भ्रमी आणि विलासी उत्कल आदित्य वंशामध्ये अंगराजा जन्माला आले. याची कथा या ठिकाणी सुंदर येते. अंगराजाच्या वंशामध्ये सुनीतीची विवाह करून अंगराजाला वेदराजा जन्माला आला. मुलगा होत नाही म्हणून संतती होत होती. संतती जन्माला आले. अशी संतती जन्माला आली. वेदराजा जन्माला आल्यानंतर अंगराजा खूप महान राजा होता. त्याचं नाव लौकिक असणारा त्याच्या उदरी हा दुष्ट दुराचारी मुलगा जन्माला आला. हा वाईट वळणावरती गेला. मोठ्या मोठ्या चोऱ्या करायला लागला. डाके टाकायला लागला. सर्वांना त्रास द्यायला लागला. साधू संत ब्राह्मण देवाची निंदा करू लागला. वेदराजा अंगराजा आपल्या मुलाला खूप समजवलं. कंटाळून निघून गेला घराच्या बाहेर. आता गादीवर राजाने म्हणून वेदराजाला बसवलं. हा वेदराजाला गादीवरती बसवून हा उन्मत्त झालेला वेदराजा मनामध्ये अंकाळाला भिवंडी पिटवली होती. आजपासून या गावामध्ये कोणती देवपूजा होणार नाही. भजन कीर्तन नामस्मरण भंडारी होणार नाही. सर्व पूजा माझी करत असतो वेदराजा म्हणायला लागला. काही संत ऋषी त्याच्याकडे गेले. अरे विना असं करू नको. देवाची निंदा करू नको. देवाची निंदा करू नये. साक्षात भगवान महाविष्णूची निंदा करतोय. ऐकलं नाही. अरे तुम्ही अधर्म धर्म समजून अधर्माची पूजा करताय. किती समजवलं पण ऐकलं नाही. क्रोधित झाले. होंकारी मरण पावला वेदराजा. वेदराजाच्या दोघे हातांचं मंथन केलं. दोघा हातांमधून
एक पृथ्वी आणि आरती जन्माला आला भगवंताने होता गोळे पृथ्वीनारायण भगवान पृथ्वी जन्माला आले त्याच्या मांडीचं मंत्र केलं विशाल जन्माला मंगलास केला पृथ्वी या ठिकाणी मोठे यज्ञ याग केले नव्याचे यज्ञ केले पृथ्वी या ठिकाणी पृथ्वीने या ठिकाणी गायीचं रूप धारण करून घेतलं आणि संपूर्ण या ठिकाणी अन्नधान्य साठवून घेतलं पोटामध्ये पळायला लागला पृथ्वीला शरण गेले माझी या ठिकाणी पाठ सरळ कर देवा सांग पाऊस पाड झालं झुडप करून माझी पाठ सरळ कर आणि पाऊस इंद्राला सांग आणि सुंदर या ठिकाणी झवझवान या ठिकाणी धनधान्य शाकंभरी उत्पन्न केली पृथ्वीराजाने शाकंभरी उत्पन्न केली आणि इंद्राला प्रगती करण्याने इंद्रा यज्ञामध्ये या ठिकाणी घोळा पडवला आणि इंद्र या ठिकाणी सुंदर कथा पुढे प्राचीनवेळची कथा घेतली राजा निराधार पक्ष्यांना मारायचा नारद मुनीने त्यांना त्याच वेळेस पुरंजन उपाख्यान सांगितलं पुरंजन उपाख्यान आपल्याला सांगायचं पुष्कळे मोठे म्हणून पक्षी घरच्याकडे जाण्याची वेळ झाली प्रत्येक गृहिणीला आपापलं कार्य करायची वेळ झाली या कथेला आपण विश्रांती देतो आज पुनश्च कथेमध्ये आपण घेतो सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु